हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे मुंबईमध्ये जोगेश्वरी वेस्टला SV रोडवरती। इथे एक हिडन जेम मार्केट आहे। या भागामध्ये अँटिक फर्निचर अतिशय जबरदस्त मिळतं आणि त्यांच्या प्राइजेसही कंपॅरेटिव्हली चांगल्या असतात, म्हणजे ग्राहकांना परवडणारे असतात। त्या कशा असतात आणि फर्निचर कसं सुंदर आहे ते तुमच्या घराला कसे चार चांद लावेल हे आज आपण बघणार आहोत। चला तर मग मी आता शॉप नंबर 2 आणि 3 मध्ये आलेली आहे। या दुकानाचं नाव आहे वूड ट्रेजर। यांच्याकडे काय मिळतं आपण बघूया। नमस्ते दादा, आपका नाम क्या है? गुलजार खान। यांचं नाव आहे गुलजार खान। आपके पास बहुत ही ज़्यादा सुंदर फर्नीचर है। अगदी सुंदर म्हणजे मस्तच आहे। तो मला माहिती देणार थोडी? जी आप ये स्विंग है मैम, ये स्विंग हमारा जो झूला होता है वो हाँ। टांगने के लिए रिवर्सेबल स्विंग है, टी वुड का है। हाँ। ये पुराना एंटीक है। इसको हम पूरा रिपेयर रिफर्बिश और पॉलिश करते हैं। हाँ। ये हमारे पास ऐसे कंडीशन में आता है। हाँ। रिपेयर पॉलिश करने के बाद ये ऐसे कंडीशन में एकदम पूरा क्लीन, नीट एंड क्लीन पूरा रेडी हो जाता है। इसको पूरा क्लीन करके जब हमारा रिपेयर पॉलिश होगा, पूरा ये ब्रास भी क्लीन हो जाएगा और पूरा ये प्रॉपर जो भी आपको क्रैक्स दिख रहे हैं सब फिलअप्स हो जाएंगे। याची किंमत काय आहे? मैम ये एज इट इज आप लेंगे तो हाँ। आपको ये आएगा 14,000 14,000 और इसको पूरा रेडी पॉलिश फिनिश करके आपको ये 18,000 करना है। 18,000 जी, पूरा रेडी फिनिश करके आप ये कंडीशन में लेके जाएंगे तो 14,000 में आएगा। अच्छा, और इसमें कुछ कम ज़्यादा हो सकता हाँ, है क्या? इसमें नेगोशिएट हो जाएगा स्लाइटली। है ना? ओह, वाह। अरे वाह। छान वाटतंय या खुर्चीमध्ये। काय कम्फर्ट आहे। ही रॉकिंग चेअर कोणत्या लाकडाची आहे? ये पूरा टी वुड का मैम, सागवान का लग रहा है। सागवान का लकड़ा है। पूरा सागवान का लग रहा है। ये पूरा पॉलिश किया हुआ है, बस इसको फाइनल पॉलिशिंग करना है हमें। जैसे कोई परचेस करता है, जैसे आप परचेस करते हो या कोई परचेस करता है तो सिर्फ फाइनल पॉलिशिंग करके उसको देना। कितने का आहे ये 10,000 में आएगा। 10,000ची खुर्ची। साग आहे हो, चांगलं मजबूत आहे एकदम। येस, इथे बघितलेला अजून एक मास्टरपीस म्हणजे हा आरसा। हा ना आपण भिंतीला टांगायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं रूप पाहायचं आहे। हा इतकं सुंदर आहे ना, पूर्ण सागवानच आहे। आणि हा बघा, हा असा ड्रॉवर दिलेला आहे छोटूसा आणि हा असा आत जाईल। आता हा अगदी रॉ अवस्थेमध्ये आहे, पण ह्याचं पूर्ण स्क्रॅचिंग होईल, याला छान पॉलिश होईल, पण ते केल्यानंतर याची किंमत वाढेल। जर तुम्हाला हा ॲज इट इज हवा असेल तर हा 4,000 रुपयांना मिळेल आणि तुम्हाला अगदी याचा पॉलिशही बदलून पाहिजे, सगळं फिनिशिंग मस्त टकाटक करून पाहिजे तर हा 7,000ला बसेल। हा आहे आरशामधला अजून एक मास्टरपीस। हा संपूर्ण 6 फुटाचा आरसा आहे। याच्यामध्ये 6 फुटाचा माणूस पण अगदी व्यवस्थित दिसेल इतका हा सुंदर आहे, मजबूत आहे, सागवानाचा आहे, पॉलिश वगैरे करून रेडी आहे। तुम्हाला हा असं उचलायचा आहे आणि घरी न्यायचा आहे आणि याची किंमत आहे 11,000 रुपये। गुलजार जी, ये चीज़ काफ़ी बढ़िया लग रही है, इसके बारे में बताइए ना। ये सेंटर टेबल है मैम, ये वॉलनट वुड में है। अच्छा जी, ये काफ़ी पीरियड्स ओल्ड है, एंटीक पीस है। हाँ। जैसे आप देख सकते हो ड्रैगन्स है, इसमें जो इसकी जो फिनिशिंग है इसमें इनका डायमंड्स भी लगे हुए हैं। हाँ। जो कुछ मिसिंग्स हैं। हाँ। जो आपको जब पॉलिशिंग रिपेयरिंग हम करेंगे उसमें मैच करके आपको ये मिल जाएगा पूरा रेडी करके। इसकी कीमत क्या है? ये एज इट इज अगर मैम आप लेकर जाएंगे तो हाँ। हम उसको खाली क्लीन करके एक हैंड पॉलिश करके आपको 22 में मिल जाएगा। हाँ। और अगर इसको प्रॉपर पूरा फिनिश करना है तो पूरा स्क्रैपिंग करके ये जो एजेस दिख रहे हैं इसमें ग्लास आएगा वो 27 तक का पूरा हमारा रेडी होके आपको मिल जाएगा। अच्छा, हा देवाचा झुला आहे आणि हा 300 वर्ष जुना आहे। बघा, याचं त्या काळातलं लाकूड, तिकडचं फिनिश, हे सगळं काही विलक्षण आहे आणि याची किंमत आहे 35,000 रुपये। पण खरोखर हा जबरदस्त अँटिक पीस आहे। आतल्या बाजूला यांचा अजून एक दालन आहे। इथे ना तुम्हाला फ्रेश फर्निचर मिळणार, पण ती अँटिक चेअरची रेप्लिका आहे, म्हणजे अँटिक फिनिश दिलेलं तुम्हाला फ्रेश फर्निचर मिळणार।
आणि काही काही वस्तू खरोखर अँटिक आहेत. आता ही जी मी या चेअरवरती बसलेली आहे ना, तर ही चेअर लखनौला बनते आणि ही रोजवूडची आहे. या एका चेअरची किंमत आहे 25,000 रुपये. इकडे ही जी आपल्याला भली मोठी चेअर दिसतीये हिची किंमत आहे 15,000 रुपये. ही अँटिक नाही आहे, पण अँटिक फिनिश केलेली आहे, त्यामुळे हिची किंमत कमी आहे. तर ही पण एक अशीच एक चेअर आहे. ही जो ओरिजिनल तुम्ही बघायला गेलात तर हिच्या किमती खूप जास्त आहेत, पण ही तुम्हाला 10,000पर्यंत मिळून जाईल. हा अजून एक झोपाळा आहे आणि हा आर्ट डेको असा हा आहे. हा ना अगदी जुन्या लाकडाचा आहे आणि याची किंमत आहे 28,000 रुपये. हा जो दिवाण आहे ना हा 60,000 रुपयांचा दिवाण आहे. याची किंमत एवढी जास्त आहे कारण हा रोजवूडचा आहे आणि याच्या या फाटक्या स्वरूपावर जाऊ नका. हा तुम्हाला एकदम छान फिनिश करून मिळेल, पण चीज अगदी असली. आपल्यानंतरही 200 वर्ष हिला काय होणार नाही. हा आहे ना हा एक बेंच आहे आणि हा गोवानीज बेंच आहे. यांच्याकडे वेगवेगळ्या स्टेटमधून अँटिक पीसेस येत असतात. या बेंचची किंमत आहे 35,000, कारण ह्याचं जे केनचं काम आहे ना ते ओरिजिनल आहे. हे बघा, हे जे खाली तुम्हाला दिसतंय ना तर हे पूर्ण हाताने विणलेले आहे. तिथे होल्स केलेले आहेत आणि त्यातनं तो केन त्यांनी सरकवून ते डिझाईन तयार केलेलं आहे आणि म्हणून त्याची किंमत जास्त आहे. आणि ह्याचं लाकूड म्हणाल तर ते ओल्ड बर्मा टीक आहे. एकदम मजबूत, काहीही होणार नाही. याला वाळवी बिळवी काही लागत नाही. असंच्या असं हे वर्षानुवर्ष छान राहतं. आणि हे एक अँटिक फिनिशचं नव्याने बनवलेलं एक कपाट आहे. बघा किती सुंदर आहे. आणि ह्याला ना असा केन फिनिश दिलेला आहे आणि असे वरती 2 ड्रॉवर दिलेले. त्याची किंमत आहे 19,000 रुपये. आता मी तुम्हाला यांच्या दुकानाचा एक क्विक रिव्ह्यू दाखवते. यांच्याकडे 10,000 पासून 65,000 पर्यंत वेगवेगळ्या टाईपचं फर्निचर आहे आणि सगळं अँटिक फिनिशचं आहे. आता मी आली आहे गाळा नंबर 4 मध्ये आणि यांचं नाव आहे तालिबची. नमस्ते. मुझे आपकी दुकान में क्या क्या अच्छे एंटीक पीस है वो दिखाएंगे ना? जी बिल्कुल दिखाएंगे। ये टीकवुड का चेयर है मैम, ये रिवॉल्विंग चेयर है ये आप जैसे इसको पॉज चेयर जैसा यूज़ कर सकते हैं, ऑफिस चेयर और एम्प्लॉय के भी यूज़ कर सकते हैं। और ये इसका फिटिंग भी जो है ना फुल स्ट्रॉन्ग वाला है। इसका फिटिंग भी आप देखेंगे ना एकदम स्ट्रॉन्ग वाला है। ये क्वालिटी वाइज से कभी कुछ ख़राब नहीं होगा। हमारा ये 10 ईयर्स का गारंटी है। और लकड़े का जो हमारा रहेगा ना, ये लकड़े का वुड का लाइफ टाइम गारंटी है। कभी टर्माइट कीड़े पाउडर नहीं आएंगे। और ये रेक्सीन है, इसमें आपको फैब्रिक अवेलेबल ऑप्शन मिल जाएगा। जो फैब्रिक बोलोगे, जो ऑप्शन बोलोगे, जैसे मैंने रेक्सीन लगाया हो कि आपको स्वीट फैब्रिक चाहिए, लेदर चाहिए, ऑप्शन मिल जाएगा। पॉलिस्टर भी आपको ऑप्शन मिल जाएगा। और ये हमने देखिए ये कस्टमाइज़ किया मैंने, पहले मैंने हाफ इतना बना के रखा था, तो क्लाइंट का ये ऑर्डर किया, उन्होंने थोड़ा और डिज़ाइन लिए। तो यानी क्वालिटी आप देख सकते हैं, प्योर सागवान का लकड़ी का ग्रेन देख सकते हैं। ये ओरिजिनल लकड़ा है। इसकी कीमत क्या है? ये 25,000 का मैम। सर आपकी वीडियो से कोई भी आएगा 2,000 डिस्काउंट रहेगा मैम आपकी अच्छा, वीडियो से। रियली? बिल्कुल मैम। अरे वाह, बहुत बहुत शुक्रिया. हा एक 5 फुटाचा फ्रेशली बनवलेला पण अँटिक फिनिश दिलेला एक बेंच आहे आणि याची किंमत आहे 20,000 रुपये. याच्यामध्ये टाईल लावलेले आहेत आणि हे जे गट्टू दिसतात ना हे विंटेज लुकचे गट्टू केलेले. आणि जर तुम्हाला या टाईल वेगळ्या हव्या असतील तर तशा प्रकारच्या पण तुम्हाला टाईल करून मिळतील. गादीचा रंग वेगळा करून मिळेल. सगळं तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला करून ह्याच्यामध्ये मिळू शकतं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला फर्निचरमध्ये टाईल्ससुद्धा लावून मिळतील. या इथे काही पीस ठेवलेले आणि हे आडवे आहेत. आता आपण जो बेंच बघितला ना त्याच्यासाठी हे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि याच्यात आपल्याला टाईल लावून पाहिजे तर हे बघा परफेक्ट बसते. एक मस्त अशी आर्मचेअर आहे. हिची किंमत आहे 15,000. ही पूर्णपणे टिकवूडमध्ये केलेली आहे आणि हे जे फॅब्रिक आहे ते तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे बदलून मिळेल. जो रंग पाहिजे तो तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ये 2 सीटर डाइनिंग टेबल है जो घर के लिए छोटे छोटे कॉम्पैक्ट में मांगते बहुत लोग, जिसको 4 सीटर मिलता है, इनको और कॉम्पैक्ट में चाहिए तो इनके लिए बनाया गया है। ये 2 सीटर ये अंदर भी जाता है। ये देखिए बाहर निकालेंगे, इसमें फैब्रिक लगेगा, मतलब कुशन लगेगा, फैब्रिक आपके चॉइस का लगेगा। इसमें पॉलिस्टर आप जो बोलोगे आपके चॉइस का लग जाएगा। ये तो ऑर्डर का हमारा है, आपको चाहिए तो आपको ऑर्डर का दूसरा बना के मिलेगा। और एक कॉम्पैक्ट चीज़ अंदर जाएगा ये इजीली। आणि याचं लाकूड कोणतं आहे? ये लकड़ी टीकवुड का है।
ये भी लकड़ी का हमारा लाइफ टाइम गारंटी, कभी टर्माइट कीड़े प्रोडक्ट नहीं आएंगे, ये हमारा लाइफ टाइम गारंटी। आणि खुर्च्या दोनच मिळणार का? ये 2 चेयर, ये कॉम्पैक्ट चीज बनाया गया है। किंमत काय आहे? ये 22,000 है मैम। ये 22,000. 22,000 में बेस्ट डिस्काउंट करके आपको बता रहा हूँ मैम ये। अच्छा, यस मैम। आता मी तुम्हाला या दुकानाचा एक क्विक रिव्ह्यू दाखवते. तुम्हाला सांगते, तुम्ही जर का माझं नाव घेऊन या दुकानात आलात आणि सांगितलं तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट मिळेल. अगदी याची तुम्ही खात्री बाळगा. शॉप नंबर 2 मध्ये. याचं नाव आहे शमीम क्रिएशन आणि हे आहेत आलम खान. नमस्ते. तुमच्या दुकानात काय काय छान छान वस्तू आहेत आणि त्याच्या किमती कशा आहेत, मटेरियल काय आहे, सगळं सांगाल आम्हाला? ये 2 सीटर अपना सोफ़ा है, इसके साथ 2 चेयर्स भी आएंगे। एंड ये टीकवुड मटेरियल में बना है, सॉलिड टीकवुड में बना है। इसकी फिनिशिंग एंटिक है, बट ये पूरा टोटल न्यू पीस है। मैम आपको अगर इससे बड़ा भी चाहिए तो बड़ा मिल जाएगा। अभी फ़िलहाल ये 48 इंचज़ का विड्थ है। एंड किसी को 3 सीटर चाहिए 3 सीटर भी मिलेगा। एंड फिनिशिंग में कुछ वेरिएशन चाहिए, डार्क कलर चाहिए वो भी इसमें हो जाएगा। इसके साथ 2 चेयर्स आते हैं। एंड किसी को इससे बड़ा चाहिए तो इससे बड़ा भी मिल जाएगा। और एंड में अगर कोई क्लाइंट को ये कलर पसंद नहीं आ रहा, फैब्रिक है, इसका फैब्रिक भी चेंज कर देंगे क्योंकि अकॉर्डिंग टू इनका मैचिंग है। आणि याची किंमत काय आहे? और 2+1+1 29,000। अच्छा, मतलब ये पूरा और 2 चेयर्स आएगी सेम ही, ऐसे कार्विंग वगैरह की हुई, सेम एग्जैक्ट सेम। और उसकी कीमत आएगी 29,000. इसमें कुछ कम ज़्यादा हो सकता है क्या? हाँ, कम ज़्यादा कर देंगे ना मैम। आपकी वीडियो जो देख के आएंगे, रेफरेंस देंगे कि आपका वीडियो देखा है, तो उसको डेफिनेटली कम करके देंगे। कम करके देंगे ना? 100%. थैंक यू. तो देखिए हमारा स्पेशल चेयर है, रिवॉल्विंग चेयर। एंड इसकी स्पेशलिटी है कि ये काफ़ी स्पेशियस है और जितने इस पर हैवी लोग भी बैठ सकते हैं, लाइक 100+ बैठेंगे तो उतना ये स्मूथ रिवॉल्व करेगा। मतलब जितना वेट होगा ये इतना अच्छा रिवॉल्व करेगा। इसकी बैरिंग्स काफ़ी अच्छी क्वालिटी की लगी हुई है। याची किंमत आहे 12,500 रुपये. आणि हो, माझ्या व्ह्युअर्सना याच्यावरती डिस्काउंट मिळणार. ही रॉकिंग चेअर आहे 15,000ची आणि हे जे स्टूल आहे ना, हे आपल्याला पाय ठेवण्यासाठी आहे. याची किंमत आहे 15,000 रुपये आणि या स्टूलाची किंमत आहे 4,500 रुपये. हा जर का सगळा सेट तुम्ही मिळून घेतलात तर तो 19,000-19,500 बसतो. हे बघा व्ह्युअर्स, हा इथे असलेला आणखीन एक मास्टरपीस. इंग्रजांच्या काळामध्ये जसे स्टँड असायचे ना, तसा हा स्टँड आहे. याच्यावरती कोट टांगायचा. आता आपण याला छत्र्या लटकवू शकतो, काठी अडकवू शकतो, वरती फ्लॉवर पॉट ठेवू शकतो. म्हणजे बरेच तुम्ही उपयोग करू शकता. आणि याची किंमत आहे 9,500 रुपये. मला या दुकानाचा एक क्विक रिव्ह्यू दाखवते. आता मी आलेली आहे MK's फर्निचरमध्ये. यांच्याकडे काय काय अँटिक फिनिशचे अँटिक पीस आहेत ते आपण बघूया. यांचं नाव आहे मखदूम खान. दादा, तुमच्याकडे काय काय फर्निचर आहे ते आम्हाला दाखवणार? हाँ दिखाएंगे। ये साइड टेबल आएगा, 12,000 का जोड़ी आएगा। और ये वाला भी सिंगल ड्रॉअर का भी टाइल डिज़ाइन आएगा, ये 9,000 का जोड़ी आएगा। और ये वाला भी साइड टेबल है, सिंगल ड्रॉअर के साथ में आएगा। ये जोड़ी भी अपना 9,000 का आएगा, 2 पीस। अच्छा, इसमें भी ड्रॉअर है, इसमें हैंडल नहीं लगा, हैंडल लगा के आएगा, तो नॉब जैसा लगा इसमें। और ये सेम हाइट के सेम आएंगे ना? हाइट के 2 पीस आएंगे। 9,000 का जोड़ी आएगा। ये विदाउट चैनल ड्रॉअर है, ये मैंगो वुड और प्लाईवुड में बना हुआ है। ये प्लाई में बना है. हाँ, मैंगो वुड और प्लाईवुड। अच्छा व्ह्युअर्स, यांच्याकडे साईड टेबलची भरपूर व्हरायटी आहे आणि ह्याला असे मस्त ड्रॉवर्स पण आहेत. काहींना चॅनेल्स आहेत, काहींना चॅनेल्स नाही आहे. हे काय आहे? ये कॉफ़ी टेबल के लिए है। ये हाँ। कॉफ़ी टेबल भी बना सकते हैं इसको। इसके ऊपर टॉप आ जाएगा राउंड सेंटर टेबल के लिए। अच्छा, और इसकी कीमत क्या है? ये 9,000 का आएगा। 9,000. हाँ। छानशा आकाराची खुर्ची आहे आणि हा जो फोम लावलेला आहे ना, तर याचं मटेरियल किंवा रंग तुम्हाला पाहिजे तसं कस्टमाइज करून मिळेल. ही 6,000ची आहे. ही एक मस्त ब्राऊन कलरची अशी कार्विंग केलेली स्टडी चेअर आहे आणि हिला ना असं लेदर फिनिश दिलेलं आहे. हिची किंमत आहे 16,000 रुपये. आणि हे जे लाकूड आहे ना,
हे जुनं सागाचं आहे, अतिशय मजबूत चेअर आहे आणि ही अगदी ओरिजिनल अँटिक चेअर आहे. ये कंसोल टेबल है, ये मार्बल टॉप आएगा और ये वैरायटी में टाइल डिज़ाइन भी आएगा. कोई भी टाइल डिज़ाइन ले सकते हैं. इसका कीमत 12,000 का है. वा, मस्त टेबल आहे. याच्यामध्ये मार्बल पण आहे, लाकूड पण आहे, टाईल्स पण आहे, कार्विंग दिलेलं आहे, छोटासा ड्रॉवर आहे आणि खरंच अगदी सुबक आणि सुंदर. भिंतीला टेकवून ठेवलं तर अगदी छान दिसेल. यूनिट है, ये क्रॉकरी यूनिट और बुक शेल्फ दोनों पर्पज के लिए यूज़ कर सकते हैं. ये पूरा ओल्ड टीक वुड का है और ये शेल्फ प्लाईवुड का डाला हुआ है लूज. और ये अपना यूज में आएगा. ये इसका कीमत आएगा 18,000 का आएगा. रिफर्बिश है, पुराना पीस. शिवाय अशा काही अँटिक वस्तू तुम्हाला इथे मिळून जातील. वा, माझा व्हिडिओ पाहून तुम्ही जर का या दुकानात आलात तर तुम्हाला चांगला डिस्काउंट हे नक्की ऑफर करतील, बरोबर ना? मी आता तुम्हाला यांच्या दुकानाचा क्विक रिव्ह्यू दाखवते. व्ह्युअर्स, इथे अशी बरीच दुकानं आहेत, म्हणजे जवळजवळ 15-20 तरी दुकानं नक्कीच आहेत आणि किमतीसुद्धा थोड्याफार फरकाने सगळ्याच आहेत. पण तुमचं ना बार्गेनिंग कौशल्य खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही बार्गेनिंग कसं करता, कसं कमी करता, याच्यावरती तुम्हाला ती वस्तू कितीमध्ये पडेल हे निश्चित होईल. अजून एक महत्त्वाची तुम्हाला माहिती द्यायची. ही दुकानं सोमवारपासून रविवारपर्यंत सतत चालू असतात, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत. फक्त मुस्लिम सण असतील ना त्या काळामध्ये ही दुकानं बंद असतात आणि शुक्रवारी 12 ते 2 नमाजचा काळ असतो. त्यावेळेला जरा इथले दुकानदार अवेलेबल होणार नाही, पण तेवढं टाळून तुम्ही इथे येऊ शकता. तुम्हाला अतिशय सुंदर दर्जाचं फर्निचर नक्की मिळून जाईल. ओके, मग अशा छान व्हिडिओंसाठी पुढच्या आठवड्यात नक्की भेटू. बाय.